भाजपचे नेते गिरीश महाजन सध्या फोनवरनं आपल्या सोबत आहेत। गिरीशजी, अत्यंत दुःखद अशी बातमी, तुमच्या भावना? अतिशय दुःखद अशी घटना, म्हणजे ऐकल्यावर खरं खूप दुःख झालं। आमचे ज्येष्ठ नेते माननीय मधुकरजी पिचड साहेब वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास त्या ठिकाणी घेतला आणि ते आपल्याकडून निघून गेलेले आहेत। खरं म्हणजे जवळपास 7 टर्म सलग मधुकररावजी हे आमदार त्या ठिकाणी होते। 35 वर्ष सलग त्यांनी विधानसभेमध्ये त्या भागाचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं। गोरगरीब आदिवासी जनतेचा आवाज उठवण्यामध्ये मी त्यांना बघितलं, कारण मी पण 95 पासून आमदार, 30 वर्ष मलाही झाली आणि म्हणून त्यांचा माझाही जवळचा संबंध होता। पक्ष सुरुवातीला वेगळा होता, पण तरी सुद्धा अतिशय जिव्हाळ्याचे माझे त्यांचे संबंध गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी होते। पण अतिशय कणखरवाणा, अतिशय त्यांच्या आवाजामध्ये जो कणखरपणा होता आणि कुठेही गुंगला इजा नाही, अतिशय स्पष्ट वक्ते त्या ठिकाणी होते। कुठेही कोणासमोर लांगणचालन करायचं नाही, जे आहे ते स्पष्ट बोलायचं, असा एक स्पष्ट वक्ता नेता आज आमच्यातून या ठिकाणी निघून गेलेला आहे। काही दिवस ते खूप आजारी होते। मी त्यांच्या मुलाशी, आमचे आमदार साहेब आहेत माझी, त्यांच्याशी मी त्या ठिकाणी बोललेलो होतो, पण शेवटी काळाने गळा घातला आणि मधुकररावजी आमच्यातून या ठिकाणी निघून गेले आहेत। निश्चित खूप दुःख आम्हाला सर्व भाजप परिवाराला या ठिकाणी झालेलं आहे। त्याच्या दुःखामध्ये, परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सहभागी आहोत। परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देव। एवढे धन्यवाद महाजनजी या प्रतिक्रियेसाठी। तर ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालेलं आहे आणि याचविषयी प्रतिक्रियेसाठी रावसाहेब दानवे सध्या फोन लाईनवरनं आपल्यासोबत आहेत। रावसाहेब, प्रदीर्घ अशी खरं तर कारकीर्द त्यांची खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा सुद्धा अर्थातच सहवास लाभलेला असेल। काय या दरम्यानच्या सगळ्या आठवणी आहेत, आता या बातमीनंतर खरं तर काय भावना आहेत? खरं तर ही बातमी मला आत्ताच कळाली, कारण मधुकरराव पिचडांना मी गेले 35 वर्ष ओळखतोय। विधानसभेत त्यांच्यासोबत 90ला ते मंत्री, आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो, नंतर ते विरोधी पक्ष नेते झाले आणि सतत त्यांची भाषणं जे विधानसभेत होत होते ते ऐकण्याचा छंद आम्हाला होता। काही दिवस ते काँग्रेसमध्ये होते, नंतर आमच्यात आले। पक्ष जरी काही दिवस आमचे वेगळे होते, परंतु मैत्री मात्र आमची दोघांची चांगली होती। केवळ माझ्याशीच नाही, तर विधिमंडळातील सर्व सदस्याशी ते सतत संपर्कात राहून मैत्री जपण्याचं काम करत होते। आदिवासी होते, त्यांच्या जाण्यानं समाजाची तर हानी झालीच झाली, पण ते चांगला राजकारणी म्हणून, एक आदर्श राजकारणी म्हणून, या राजकारणात असे आदर्श माणसं जे असतात त्यांच्या जाण्यानं सगळ्याच पक्षाची हानी होत असती। मला असं वाटतं की त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। ते दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वर त्यांना दे, अशी मी विनंती करतो आणि माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी मधुकररावजी पिचड यांना श्रद्धांजली अर्पण करतो। रावसाहेब, पिचड साहेबांविषयी अशी कोणती एखादी गोष्ट, कोणती एखादी आठवण जिचा आता खरं तर स्मरण होतंय आपल्याला? खरं तर साहेब, आठवणी तर आहे। राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत असतात। नागपूरच्या अधिवेशनामध्ये गोवारी हत्याकांड झालं आणि त्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्या त्यामध्ये केंद्रबिंदू जर कोण होतं तर ते पिचड साहेब होते असं मला वाटतं। परंतु अत्यंत शिताफीनं ते हाताळून पुन्हा त्या समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी जो संघर्ष केला तो खऱ्या अर्थानं समाजाचा आणि त्यांच्या एकूणच स्वभावाचा त्यामध्ये आम्हाला एक चांगला पैलू दिसला। असे अनेक प्रसंग सांगता येतील, पण त्यांच्यातला सगळ्यात महत्वाचा मला गोवारी हत्याकांडाचा प्रसंग आठवतोय। बरोबर। आता अगदी अलीकडच्या काही काळाचा आपण विचार केला तर ते अर्थातच पक्ष म्हणून तुम्ही दोघेही एकत्रितपणे काम करत होता। तर मी केंद्रात मंत्री असताना ते माझ्या संपर्कात असायचे। साखर कारखाना त्यांच्याकडे होता, साखर कारखाने आमच्याकडे होते। सतत साखर कारखान्याला ज्या काही अडचणी येत होत्या त्या अडचणीच्या संदर्भात अनेक वेळेस त्यांनी माझ्याशी चर्चा केली। एनसीडीसीचं प्रकरण असो किंवा अन्य प्रकरण असो, पण साखर कारखानदारी वर आली पाहिजे, केंद्राने मदत केली पाहिजे आणि राज्याने सुद्धा मदत केली पाहिजे, असा एक आमचा ग्रुप असायचा। त्या ग्रुपमध्ये मधुकरराव सतत आमच्या संपर्कामध्ये असायचे। अगदी अलीकडची आता काही भेट आठवते? कारण एकदम अचानकच ही बातमी येऊन धडकलेली आहे।
नाही, आता अशात तर माझी निवडणुकीच्या नंतर भेट झाली नाही, पण निवडणुकीच्या अगोदरची जी घटना साखर कारखानदारीची आहे तीच मी आपल्याला सांगितलेली आहे. बरं, धन्यवाद रावसाहेब या प्रतिक्रियेसाठी. तर ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. नाशिकमधील रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि या उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय. गेल्या 1.5 महिन्यापासून मधुकर पिचड यांच्यावरती उपचार सुरू होते. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्यासोबत आहेत. मुनगंटीवारजी, आपल्या भावना. निश्चितपणे मधुकरराव पिचड यांचं जे निधन झालं ते दुःख देणारं आहे. एक सुसंस्कारित संयमी नेता म्हणून विधानसभेत मी त्यांच्या कामाचा अनुभव घेतला. मी 16 मार्च 1995 जेव्हा आलो तेव्हा आम्ही जरी सत्तेत होतो तरी मधुकरराव पिचड काही वर्षासाठी विरोधी पक्ष नेते होते आणि विरोधी पक्ष नेता कसा असावा याचं ते उदाहरण होतं की राजकारणासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणतेही आरोप करण्याच्या ऐवजी सत्यता मांडणं. मला आठवतं की एका आमदारांनी नितीन गडकरींच्या एका कामाबद्दल शंका व्यक्त घेतली तेव्हा पिचड साहेब उभे राहिले विरोधी पक्ष नेते. कदापिही कधीही घडू शकत नाही असा विरोधी पक्ष नेता मला वाटतं की निश्चितपणे मी तेव्हा बघितला. मंत्री म्हणून 2004 मध्ये मी त्यांना बघितलं. आदिवासींच्या प्रश्नासाठी एका लक्षवेधीवर मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी एका अधिकाऱ्याला जेव्हा वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते विधानसभेत उभे राहून त्यांच्या खात्याचं काम नसताना हे म्हणाले की सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षवेधीमध्ये जो विषय आहे त्या अधिकाऱ्याला निलंबित करणं आवश्यक आहे. एखादा मंत्री विरोधी पक्षातील आमदारांच्या लक्षवेधीला उत्तर देताना स्वतः उभा राहून हिमतीने जेव्हा सांगतो तेव्हा निश्चितपणे क्षणोक्षणी अशा प्रसंगामध्ये श्री मधुकरराव पिचड यांची स्मरण येतं. त्यांच्या संयमित, त्यांच्या संस्कारित आणि राजकीय नेता कसा असावा याबद्दल एक आदर्श मॉडेल म्हणून आपण मधुकरराव पिचड यांचा कारकीर्द आपण बघतो. आज ते आमच्यामध्ये नाही आणि मी त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद मुनगंटीवारजी, धन्यवाद. तर मधुकर पिचड यांची कारकीर्द कशी राहिली आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 1972ला अकोले पंचायत समितीवरती सदस्य म्हणून ते निवडून गेले. 1980 पासून 2009 पर्यंत सलग 7 वेळा ते आमदार झाले. 1995 ते जुलै 1999 या काळामध्ये ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली. 2019ला पिचड यांचा मुलासह भाजपमध्ये प्रवेश झाला. 1961 मध्ये अमृतसागर दूध सहकारी संस्थेची मधुकर पिचड यांनी स्थापना केली. 1993 मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याची त्यांनी स्थापना केली. Thank you.